नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. उद्या 11 मे हवामान अंदाज कसा असणार, नवीन मेसेज आलेला आहे. तातडीने बघा, शेतकऱ्यांनाच महत्त्वाची सूचना आपण देत आहोत. 11 मे 2025 राज्यात काही भागात 24 तासात जोरदार पावसाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. कोणत्या भागात पाऊस होणार याविषयी सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. बघा, गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होत येत आहे. अंदमान निकोबारवरून वारे व्हायला सुरुवात झाली आहे. 11 मे ते 18 मे गंभीर पावसाचा इशारा दिलेला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या बाजारपेठे, कोणत्या भागामध्ये किती पाऊस होणार आहे याची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. बघा, महाराष्ट्रामध्ये जर वातावरण बघितलं तर कधी थंड वातावरण, कधी गरम वातावरण, तापमानामध्ये बदल होत आहे. 23 जिल्ह्यामध्ये मुसळधार वृष्टी. 9, 10, 11, 12 मे म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पूर्व महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, भयंकर ते अतिभयंकर पाऊस, वाऱ्यासह वादळी पाऊस होणार आहे. 20 मेच्या आसपास मान्सून महाराष्ट्रामध्ये येणार आहे. मान्सून येण्याच्या आधी हा पूर्व मान्सूनी पाऊस, तुफान, ढगफुटीसह अवकाळी पाऊस 20-25 जिल्ह्यांमध्ये म्हणजे जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. याच्यामध्ये बीड असेल, हिंगोली असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, विदर्भ असेल, यवतमाळ असेल, आपले जी पिकं असतील, कांदा असतील, आलं असेल, हळद असेल, या पिकांची काळजी घ्यायची आहे. जी काही रोपं टाकली असतील त्या रोपांची सुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे. कारण का, शेतकरी आता पुढील तयारीला सुरुवात झाली आहे. जूनमध्ये पुढील हंगाम सुरू होतो. त्याच्या आधी जर तुमच्या शेतातील काही कामे असतील बाकी, ती लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे. कारण या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. येत्या काही दिवसामध्ये वातावरणामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. कारण का, बघा, 10 तारीख एक पहिला मान्सूनचा टप्पा आता पार केलेला आहे. 10 ते 20 पासून पुढे ही जोरदार पाऊस महाराष्ट्रात येणार आहे. यावर्षीचा पावसाचा अंदाज हा असा आहे की मान्सून 2025मध्ये 2024पेक्षा जास्त सक्रिय असणार आहे. कारण का, बघा, बंगालच्या उपसागर असेल किंवा अरबी समुद्राचा उपसागर असेल, इथं चांगल्या प्रमाणामध्ये वातावरण तयार झालेलं आहे. हा कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये सुद्धा होत आहे. काही ठिकाणी हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन पाऊस होण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम पंजाबमध्ये गेल्या काही दिवसामध्ये पाऊस झालेला आहे. त्याच्यानंतर पूर्वेकडची काही राज्य आहेत तिथे सुद्धा चांगल्या प्रमाणात पाऊस व्हायला सुरुवात झाली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये चांगला पाऊस होऊन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. परंतु जे काही वातावरण आहे हे भरपूर प्रमाणात बदलत आहे. जे काही तुम्ही पिकं लावलेली असतील त्या पिकांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. कारण 8-10 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. फक्त काळजी घेणं असं गरजेचं आहे. कारण का, बघा, समुद्राच्या किनारी जे असतील, किनारपट्टीवर वारे वेगाने व्हायला सुरुवात झाली आहे. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. धन्यवाद मित्रांनो.